अवधूत गुप्तेंचा जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा हा चित्रपट व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. कोल्हापूर टू भटिंडा असा प्रवास करायला लावणारा हा चित्रपट गुरुवारी 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होईल. त्याचं नाव असतं जय महाराष्ट्र ढाबा आणि तो तिथल्या जसविंदर कौर नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो अशी या चित्रपटाची कथा आहे. म्हणजे याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे कुठल्या प्रकारचा राजकीय विषय नाही आहे, सामाजिक विषय नाही आहे आणि स्ट्रेट प्रेमकथा आहे. पण त्यातनं संदेश नाही म्हणता येणार, पण एक थोडासा एक महत्त्वाच्या गोष्टीला आपण हात घातलाय की आपण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये वेगवेगळ्या पाट्या बघतो. जय राजस्थान, बगदादी आणि अनेक तर आपण इडली वडा सांबार खातो कर्नाटकचा, आपण पंजाबचं बटर चिकन कढाई खातो. पण महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर एक तरी मराठी पाटी अशी आहे का? म्हणजे माझं म्हणणं आहे की हे तर सोडून द्या तुम्ही जेवणाचा पदार्थ, पण निदान साड्यांची पाटी आहे का? किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा आहे जय महाराष्ट्र नावाचं सलून तरी आहे का? तर नाही. ते का नाही याचा विचार करायला लावणारी ही कथा आहे. तुम्हारा बाप, क्या तुम जयपुर, अहमदाबाद, अमृतसर जाकर बिझनेस कर सकते हो? या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही अमराठी माणसाला मी मराठी माणसाच्या विजाशिवाय घुसून देणार नाही. 1 महीने के अंदर अगर तुझे वापस मुंबई नहीं भेजा ना तो सड्डा नाम भी सन्नी नहीं. काय फरक असतो ना मराठी माणसात आणि पंजाबी माणसात? एकवीरा प्रोडक्शन्स निर्मित आणि ए स्क्वेअर एंटरटेनमेंट आणि ब्लॅक गोल्ड फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अतुल कांबळे, अवधूत गुप्ते यांनी केली आहे. जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा ही एक प्रेमकथा असून कोल्हापूरचा मराठी मुलगा सयाजी निंबाळकर आणि पंजाबी मुलगी जसविंदर कौर यांची प्रेमकथा चित्रपटात पाहायला मिळेल. चित्रपटात सयाजीच्या भूमिकेत अभिजित खांडकेकर असून जसविंदरच्या भूमिकेत प्रार्थना बेहरे दिसणार आहेत. जाऊन ढाबा उघडणं हे त्याच्यासाठी एक चॅलेंज आहे. हे त्याला कुणीतरी चॅलेंज दिलंय, एक आव्हान दिलंय की तू करू शकशील का असं. म्हणजे आमच्यावर तुम्ही जर बोट उचलताय की मी इकडे येऊन काय केलं किंवा काय, तर तू करू शकशील का दुसऱ्या प्रांतात जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, स्वतःची ओळख निर्माण करणं. तर तो म्हणतो हो मी करणार. तर यामागची कारणं जी आहेत ती नक्की काय आहेत, तो नक्की कुठल्या कारणासाठी ढाबा तिथे उघडतो आणि त्या अनुषंगानं तो ज्या मुलीच्या प्रेमात पडतो, हीच खरी चित्रपटाची कथा आहे. तर त्यामुळे ते कारण चित्रपटामध्ये कळेल. या चित्रपटाचे चित्रीकरण पंजाबमध्येही करण्यात आले आहे. त्यामुळे बॉलिवूडचे लोकेशन्स आता या मराठी चित्रपटातही पाहायला मिळतील. हिमालयाच्या मदतीला धावून जाणाऱ्या सह्याद्रीचा पुत्र पंजाबच्या मातीत प्रेमाचं निशाण फडकवण्यासाठी येत आहे सयाजी निंबाळकर. तो आ गया तुम्हारा बाप. क्या तुम जयपुर, अहमदाबाद, अमृतसर जाकर बिझनेस कर सकते हो? या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही अमराठी माणसाला मी मराठी माणसाच्या विजाशिवाय घुसून देणार नाही. 1 महीने के अंदर अगर तुझे वापस मुंबई नहीं भेजा ना तो सड्डा नाम भी सन्नी नहीं. काय फरक असतो ना मराठी माणसात आणि पंजाबी माणसात?